पण कुठे असेल तर समालोचन कक्षामध्ये या. वैयक्तिक पारितोषिक आले ते आपण घेऊन जायचे. श्रीमंत समर्थ विनंती आहे, प्लीज आपण थोडं सहकार्य करा. व्यासपीठासमोर डाव्या बाजूला आपण यायचंय. शैलेश शेडगे विनंती आहे. शैलेश शेडगे प्लीज मान्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पारितोषिक वितरण समारंभ सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत. चॅम्पियन संघ श्रीमंत समर्थ संघ ठरलाय चॅम्पियन्स या स्पर्धेमध्ये. तर लालबाग क्रिकेट धमाका, राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका. सर्व मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन झाले. भाऊ 2 मिनिटं घेतोय या सामन्याचं आयोजन आणि भाऊ 2 मिनिटं फक्त काय सांगाल. शेवटचा सामना आपण पाहिला व्यासपीठावरती बसून. अटीतटीची लढत होती. अतिशय अटीतटीची लढत होती आणि संकेतचे 2 चौकार बघून खूप क्रिकेटमधला जे काय जबरदस्त होतं, जे काय क्रिकेट झालं. म्हणजे सेमीफायनलची मॅच आणि फायनलची मॅच खूप जबरदस्त झाली आणि मला असं वाटत होतं की फिल्डिंगमध्ये जिंकलेच जमा आहेत, परंतु नंतर ज्यावेळेला लालबाग लिजेंड्स, पण ज्यावेळेला श्रीमंत समर्थ आहेत ना, श्रीमंत समर्थ ज्या वेळेला संकेत आला त्यावेळेला देखील असं वाटत नव्हतं की, कारण सगळे लेगलाच खेळ होते. मी समोर एकही शॉट पाहिला नव्हता, समोर चौकारा हेही माहीत नव्हता. परंतु मला वाटते आज मला वाटते योगेश आपल्यात नाही आहे, योगेश आशीर्वाद देऊन गेला आणि त्या पद्धतीने मला वाटते संकेतच्या बॅटमधनं ते जो 2 स्ट्रोक आले ते अतिशय विजयी चौकार होते यांच्यासाठी. धन्यवाद भाऊ. लालबाग सराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे देखील आहेत आपल्या समवेत. तुम्ही काय सांगाल या सामन्याविषयी? खरं क्रिकेट बघायला मिळालं आणि खरोखरच लालबाग लिजेंड आणि श्रीमंत समर्थ दोघांनी या मैदानाची शान राखली आणि खूप अतिशय चांगल्या प्रकारे खिलाडू वृत्तीने तुम्ही स्पर्धा खेळले आणि संकेतचं खरोखरच मनापासून अभिनंदन. शेवटचे 2 बॉल त्यांनी डोळ्यांचे पारणे फेडले. सगळ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद साहेब. तर जातोय वैयक्तिक पारितोषिकांच्या दिशेने. या ठिकाणी प्रथम पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक आपण देतोय. माननीय श्री समीर मावळे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जाईल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय टीम लालबाग लेजेंड या संघाचा जितेंद्र गुरव. त्याने झेल पकडला, स्वतःला झोकून दिलं त्या बॉलवरती आणि म्हणूनच ही काय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार त्याने पटकावलाय. हे पारितोषिक आपण पाहतोय माननीय श्री समीर मावळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जाईल. त्या खेळाडूला देखील आपण पाहतोय एक नॉईस या ब्रँडेड कंपनीचं स्मार्ट वॉच या खेळाडूला दिलं जातंय. समीर मावळे यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. तर विनंती असेल माननीय श्री राजन कोतावडेकर साहेब आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक दिलं जाईल. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेतली, सुशांत कडणे ठरतोय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. विनंती आहे सुशांत कडणे आपण देखील व्यासपीठावरती या. माननीय श्री राजन कोतावडेकर साहेबांच्या शुभ हस्ते या देखील खेळाडूला आपण पाहतोय बोट या कंपनीचं स्मार्ट वॉच देखील या खेळाडूला दिलं जाईल. 10 विकेट त्याने पटकावले 5 मॅचमध्ये आणि म्हणूनच काय सुशांत कडणे ठरतो या मॅच स्पर्धेतील बेस्ट बॉलर. तर या पुढील पारितोषिक दिलं जाईल माननीय श्री प्रशांत केळकर साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिले जाईल. या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर आहे या स्पर्धेतील. त्याच्या बॅटमधून आपण पाहिले जोरदार प्रहार ज्याने केल्या 99 धावा 5 सामन्यांमध्ये. राहुल काय ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर. एका धावेने सेंचुरी हुकली त्याची. 99 धावा त्याने संपूर्ण मॅच मध्ये केल्या. राहुल काय ठरतोय
या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड राहुल. माननीय श्री प्रशांत केळसकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल. तर नुकत्याच झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. फायनल अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विनंती असेल लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार माननीय श्री मंगेश दळवी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिले जाते. ज्या खेळाडूने 2 चौकार ठोकले संकेत राणे ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. त्याच्या जोरावरती श्रीमंत समर्थ हा संघ जिंकलाय. चॅम्पियन संघ संकेत राणे. पेशाने तो चार्टर्ड अकाउंटंट आहे. आज मात्र ही स्पर्धा त्याने खेळली, ही स्पर्धा त्याने जिंकून दाखवली. संकेत राणे ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. गरज होती संघाला, संघासाठी धावून आला. तर या संपूर्ण स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोणी ओळखू शकेल का कोण असेल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट? लालबाग क्रिकेट धमाका. धमाका कोणत्या खेळाडूने केलाय? मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, फायनल मध्ये जे संघ होते त्यामधील तो खेळाडू नाहीये. रबाडा आवाज आलाय. शैलेश शेडगेरे दिलाय, ज्ञानदीप कासवकर साहेबांनी देखील दिलाय. प्रणित माधव ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. ज्या खेळाडूला दिलं जात आहे 32 इंची स्मार्ट टीव्ही, सनस्वी या कंपनीचा टीव्ही या खेळाडूला दिला जाईल. ज्या खेळाडूने केल्यात 71 धावा, 5 गडी त्याने मिळवले. आणि म्हणूनच की काय, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव, शिवसेना शिवडी विधानसभा संघटक माननीय श्री उद्या आमच्या लालबागचं नाव मोठं करतील. वेल प्लेड. पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. माननीय श्री अशोक पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल. टीम होती SF फाउंडेशन. विनंती असेल टीम कॅप्टन संघमालक आपण व्यासपीठावरती या. सचिन रायरे साहेबांचा संघ. सिद्धी शेडगे त्वरितच यायचंय प्लीज. चतुर्थ पारितोषिक लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. एवढं मोठं आयोजन लालबाग क्रिकेट धमाका. चौथं पारितोषिक, एक विशेष पारितोषिक दिले जाते. माननीय श्री अशोक पवार साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. लालबाग क्रिकेट धमाका 2024 ही स्पर्धा. तर या ठिकाणी तृतीय पारितोषिक देखील दिलं जाईल. टीम सारा 11 हा संघ आहे. हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब कांबळे यांच्या शुभ हस्ते. सारा 11 हार्ड लक, चांगला खेळ. रमेश कदम या संघाचे संघ मालक आहेत आणि पारितोषिक स्वीकारतायत. व्यासपीठावरती आपण पाहतोय लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. अंतिम उपविजयी संघ ठरलाय लालबाग लेजंड. विनंती असेल माननीय श्री शैलेश मस्के साहेब ॲडव्होकेट मुंबई हायकोर्ट यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिले जाईल. विनंती असेल टीम लालबाग लेजंड त्वरित आपण व्यासपीठावरती या. सर्व संघाला घेऊन आपण व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेतील अंतिम उपविजयी संघ आहे तो म्हणजे लालबाग लेजंड. हार्डलक हर्षल घाडीगावकर चांगला खेळ त्यांनी केला. सुशांत जाधव होते या संघामध्ये. सतीश भैरे होते. जितेंद्र गुरवने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. हार्डलक वेल प्लेड. पुढील पाठचालीसाठी आपणास देखील शुभेच्छा. वेल प्लेड वेल प्लेड. सर्व खेळाडूंना शुभेच्छा असतील. राजन साली देखील होते. श्लोक जाधव हार्डलक.
लालबाग लेजेंड किशोर कांबळे यांचा संघ. तर या स्पर्धेतील अंतिम विजयी संघ ठरलाय. हॅलो, आपण जे आपल्याला समाजलोचक जे लाभले आहेत ते अभिषेक पाटील त्यांचा पण आपण इकडे सत्कार घेऊया. श्री सुधीर साळवी यांना मी त्यांचं एक सुंदर आपण समालोचन पाहिलं. गेले 3 दिवस आपण त्यांचा आवाज ऐकतोय ते असे आपले अभिषेक, सुमधुर आवाज त्यांचा. लालबाग क्रिकेट धमाका राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट LCD 2024 अंतिम विजयी संघ ठरलाय. संघ आहे श्रीमंत समर्थ. विनंती असेल श्री शैलेश शेडगे आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण व्यासपीठावरती यायचंय. माननीय श्री सुधीर भाऊ साळवी साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक या संघाला दिलं जात आहे. रोख रक्कम 55,555 व 4 फुटी झायता करंडक या संघाला दिला जाईल. वेल प्लेड. हे सर्व खेळाडू आपण पाहतोय. श्री मालक देखील आहेत. आनंद अश्रू ज्ञानदीप कासोकर साहेब देखील टीम सपोर्टर होते. हे सर्व खेळाडू सामना जिंकलाय, स्पर्धा जिंकले. दीपक शर्मा, राहुल कहार, ओम पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. ओम पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. सर्व सपोर्टर, हे सर्व खेळाडू, साहिल पेडणेकर देखील होते आणि सर्व टीम सपोर्टर्स आहेत. टीम सपोर्टर्स आहे म्हणून संघ जिंकलाय. मयूर पवार देखील टीम सपोर्टर्स आहेत. वेलपेड भूपेंद्र नाचनकर, संकेत राणे, संतोष मालक यांचं देखील विशेष स्वागत, आभार असतील. संघ जिंकलाय टीम श्रीमंत समर्थ. कैलासवासी योगेश दादा पाटील साहेबांचा संघ होता. या संघाचे संघ मालक होते श्री शैलेश शेडगे. अंतिम विजयी संघ ठरलाय लालबाग क्रिकेट धमाका. धमाकेदार परफॉर्मन्स श्रीमंत समर्थ. जोरदार टाळ्या या खेळाडूंसाठी. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. लालबाग शहराच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखील विशेष आभार व्यक्त करतो आयोजन समितीच्या वतीनं. सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, श्रीमंत समर्थ या संघाचे या सगळ्यांचा विशेष आभार. दीपक शर्मा सामना जिंकलाय, स्पर्धा जिंकली राहुल कहारने. भूपेंद्र नाचनकर, वेल प्लेड राहुल कहार. सामना जिंकायचा होता, स्पर्धा जिंकायची होती, जिंकली आहे देखील या संघाने. श्रीमंत समर्थ चॅम्पियन्स ठरलाय. अंतिम विजयी संघ आहे. भाऊ खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद भाऊ. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. तन्मय वर्धम खूप खूप धन्यवाद. प्रशांत केसकर साहेब आपला देखील विशेष आभार व्यक्त करतो आयोजन समितीच्या वतीनं. हे सर्व मान्यवरांचा विशेष आभार या स्पर्धेनिमित्त. अंतिम विजयी संघ ठरलाय तो म्हणजे संघ राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट
लालबाग क्रिकेट धमाका 2024 या स्पर्धेमध्ये अंतिम विजयी संघ ठरलाय श्रीमंत समर्थ आणि या चषकावरती आपल्या संघाचं नाव त्यांनी कोरलंय. वेलप्ले टीम श्रीमंत समर्थ, हार्ड लक टीम लालबाग लेजंड. पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली असं जाहीर करतो. काय चौकी पोलीस स्टेशन, नामजोशी पोलीस स्टेशन, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचा विशेष आभार. आयोजन समितीच्या वतीनं ही स्पर्धा यशस्वीरित्या झाली, संपन्न झाली जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. पुन्हा भेटू पुढील वर्षी 2025. धन्यवाद. सर्व मान्य श्री स्वप्नील विरकुड आणि श्री पराग वाकडीकर यांच्याकडून श्रीमंत समर्थ या संघाला रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. डीजे ऑन. Ladies and gentlemen, let me see everybody. टाकणार आता लगेच त्यांनी सांगितलं.